राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अखेर आता पीक विमा वाटपाचा निर्णय झाला। शेतकरी बांधवांसाठी आली आता मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता। पीक विम्याचा प्रश्न प्रलंबितच होता, परंतु आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। तुम्ही बरोबर ऐकलं, आता पात्र म्हणल्यावर काही शेतकरी अपात्र होणार असं नाही। जवळपास या ठिकाणी 5% शेतकरी अपात्र ठरणार आहे, ते पण एका चुकीमुळे, आणि 95% शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळणार। म्हणजे की जवळपास सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा भेटणार आहे। तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली आता असंच म्हणावं लागेल, कारण की तुमची गेल्या कित्येक वर्षाची प्रतीक्षा आता संपली आहे। बघा, आज राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळणार। बघा, निर्णय जाहीर झाला। राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला आहे। पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई फक्त आजसाठी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही प्रचंड मोठी बातमी आहे, कारण की तुम्हाला सुद्धा माहित आहे गेल्या कित्येक 2 ते 3 वर्षापासून पीक विमा भेटलाच नाही। शेतकऱ्याला ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आज आल्यासारखं झालं आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण सध्या निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे 2 टप्पे झाले होते, तुम्हाला माहित आहे। 25% अग्रिम जो की काही शेतकऱ्याला भेटला आणि काही शेतकऱ्याला भेटला नाही। आता पुन्हा राहिला 75% अग्रिम पीक विमा। बघा, तो पण या ठिकाणी आता कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार असा प्रश्न आहे। तर घाबरू नका शेतकरी बांधवांनो, खुशखबरच आज आली आहे। तुमच्या खात्यामध्ये रब्बी पीक विमा, बघा खरीप पीक विमा, अग्रिम पीक विमा, सर्व पीक विमा जमा केला जात आहे। स्वतः या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवभाऊ आणि बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी, बघा प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत देखील या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की बघा, केंद्र लेवलला व राज्य लेवलला दोन्ही या ठिकाणी लेवलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी सकाळपासूनच मोठे व्यवहार सुरू होत आहे आणि पैसे या ठिकाणी ट्रान्सफर सुद्धा केले जात आहे। आता महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणकोणत्या शेतकऱ्याला या पीक विम्याचा लाभ मिळणार? तर लक्षपूर्वक माहिती शेतकरी बांधवांनो जाणून घ्या। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं, आज संपूर्ण राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही। लक्षामध्ये घ्या, संपूर्ण राज्यामध्ये वितरण होणार नाही, फक्त या ठिकाणी 18 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। जर या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आलं तर 100% तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा जमा केला जाणार। तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वारंवार आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारित होते, परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण ही रक्कम थेट त्यांच्याच बँक खात्यावर जमा केली जात आहे। यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांना आता मोठा लाभ आणि दिलासा मिळत आहे। या संदर्भामध्ये सरकारने 18 पात्र जिल्ह्याची यादी जाहीर केली। तुम्ही बरोबर ऐकलं, आता पुन्हा राहतात 18 जिल्हे, कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल या ठिकाणी 36 जिल्हे आहे। तर चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आज 18 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आणि राहिलेल्या 18 जिल्ह्यामध्ये पुन्हा पुढील आठवड्यामध्ये वितरण केलं जाणार। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पहा, या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला याचा सर्वाधिक फायदा होईल हे देखील सांगण्यामध्ये आलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। ही महत्त्वाची अपडेट सर्वात
सर्वात आधी तुम्हाला मिळावी म्हणून आपलं चॅनल या ठिकाणी काम करीत आहे. त्यामुळे एक लाईक नक्कीच करा आणि सोबतच चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. आता महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. कारण की पहा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितला तर या ठिकाणी असं देखील होऊ शकते, तुमच्या शेजारच्या व्यक्तीला तर पीक विमा भेटेल परंतु तुम्हालाच पीक विमा भेटणार नाही. महाराष्ट्र सरकारने आता निर्णय जाहीर केला. पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई थेट आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फक्त आजसाठीच या 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्याला भेटत आहे. आता पात्र कोण तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जवळपास 95% शेतकरी पात्र आहे. म्हणजे की जास्तीत जास्त शेतकऱ्याला हा पीक विमा भेटणार. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, ज्या शेतकऱ्याला पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळत आहे. कारण की बघा, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री बघा आणि त्यासोबत देशाचे पंतप्रधान म्हणजे की केंद्र लेवल आणि राज्य लेवल बघा, दोन्ही सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पीक विमा आता मिळत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या विम्यासाठी तब्बल 1028 कोटी 97 लाख रुपयाला मंजुरी दिली आहे. सह्या पण केला आहे. आतापर्यंत मंजूर झालेल्या 3907 कोटी 43 लाख रुपयांपैकी बघा 3561 कोटी 8 लाख रुपये जमा झाले होते. मात्र 346 कोटी 36 लाख रुपये वाटप होणे बाकी होते. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, एवढा मोठा पीक विमा मंजूर झाला परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नाही. म्हणजे हा पीक विमा नेमकं गोला कुठे? बघा, आता हा पीक विमा रखडला होता, सरकारला ते कळलं आहे आणि आता सरकार या ठिकाणी पुन्हा त्या पीक विम्याचं वितरण करत आहे. म्हणजे की आता पात्र शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा आता मिळत आहे असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही. तर आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, जेव्हा पीक विमा शेतकऱ्याला भेटला नाही ही बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आली. बघा, त्यांनी या ठिकाणी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला आणि वित्त विभागाने हिरवा कंदील दिल्यानंतर राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे केंद्राच्या पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया आज पूर्ण केली जात आहे. आणि बघा, दुपारपासून या प्रक्रियेला जास्त वेग येणार आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता 2 कामं तुम्हाला करायची सरकारने सांगितली. बघा, ती 2 कामे जे शेतकरी बांधव करणार अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार, अन्यथा शेतकरी अपात्र सुद्धा राहू शकतात. आता जवळपास 65% शेतकरी अपात्र राहणार आहे. बघा, कशामुळे की त्यांना या ठिकाणी बरोबर माहिती अपडेट मिळालेली नाही. बघा, आता अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे 379 कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई पीक विमा आता थेट शेतकरी बांधवांना जमा केला जात. यामुळे शेतकऱ्याला कोणताही अडथळा न येता रक्कम आता मिळणार आहे. काही अडचण असल्यास विभागाशी तुम्ही संपर्क देखील साधू शकता. आता महत्त्वाची आहे ती 18 जिल्ह्यांची यादी, ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक या ठिकाणी जाणून घ्या. बघा, एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजून पण रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 379 कोटी रुपये जमा होतील. 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना बघा 3907 कोटींचा निधी वितरित केला आहे. बघा, एवढ्या मोठ्या निधीचे वितरण या ठिकाणी सरकारने केले परंतु आज या ठिकाणी शेतकऱ्याला 379 कोटी रुपये जमा होतील हे लक्षामध्ये घ्या. कारण की बघा, आता नाही का 18 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो, यामुळे आज 379 कोटी रुपये वितरित केले जाणार. आता महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादी. शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. सोबतच तुम्हाला 2 कामे सरकारने करायची सांगितली, ती जर 2 कामे तुम्ही नाही केली तर अडचण 100% येणार. आता ते 2 कामे कोणती आहेत? बघा, पहिलं काम या ठिकाणी सरकारने सांगितलं EKYC. तुम्ही बरोबर ऐकलं,
जे शेतकरी बांधव EKYC करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. आणि दुसरं महत्त्वाचं काम या ठिकाणी आपण वारंवार सांगत आलेलो आहोत की फार्मर ID. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. कदाचित तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं असेल, परंतु सर्वात जास्त तर शेतकरी असे आहे 50% अजून पण ज्यांनी की फार्मर ID कार्ड काढलं नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, फार्मर ID कार्ड बघा नक्कीच काढून घ्या. फार्मर ID कार्डवर 100% या ठिकाणी पीक विमा मिळतो. आता महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा, यादी तुमच्या समोर आहे. सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर झाली. आता बघा, आपण पात्र जिल्ह्यांची यादी बघून घेत आहोत. आता सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर परभणी जिल्हा, त्यानंतर लातूर. बघा, लातूरमधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. त्यानंतर हिंगोली जिल्हा, त्यानंतर नांदेड, त्यानंतर बीड, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर जालना. बघा, त्यानंतर पुणे जिल्हा, त्यानंतर सातारा, त्यानंतर सांगली, यानंतर आला आहे कोल्हापूर. त्यानंतर शेतकरी बांधवांनो सोलापूर, लक्षामध्ये घ्या, कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. बघा, या भागामध्ये शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. या 18 जिल्ह्यामध्येच पीक विमा मिळणार. सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जारी करण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, हा सर्व जो काय पीक विमा आहे तो थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की DBTच्या माध्यमातून जमा केला जात आहे. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका. गेल्या कित्येक वर्षभरापासून अफवा सुटल्या होत्या, पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता. आज डायरेक्ट महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांना पीक विमा मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.